मित्रांनो, चला तर आज पौष्टिक असा व्हेज दालचा बनवूया। पौष्टिक म्हणण्याचं कारण याला हेच की याच्यामध्ये 2-3 प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात। इथे दुधी भोपळा घेतलेला आहे, मेथी घेतलेली आहे, आंबट चुका घेतलेला आहे आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि साईडलाच मी डाळ भिजत ठेवलेली आहे। 5-10 मिनिटं ही डाळ भिजवून ठेवायची आहे आणि हे सर्व आपण आता कुकरला शिजवून घेणार आहोत। याच्यात हळद आणि मीठ टाकून कुकरला 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। हे सर्व शिजून होईपर्यंत इकडे आपण राईस लावून घेऊया। राईस बनवण्यासाठी इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत, जसे की दालचिनी, मिरी, लवंग, तेजपत्ता, इलायची आणि चक्री फूल आणि थोडासा जिरा घेतलेला आहे। आणि इथे आपण कुकरला झाकण लावून 3-4 शिट्ट्या होऊ देणार आहोत। आणि इथे आपली डाळ शिजलेली आहे, सगळे व्हेजिटेबल्स शिजलेले आहेत। यातला मी दुधी भोपळा साईडला काढून ठेवलेला आहे, जेणेकरून तो मॅश झाला नाही पाहिजे। हा मी नंतर टाकणार आहे। दालचा बनवण्यासाठी इथे कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, पुदिना आणि कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि इथे थोडा गरम मसाला आणि दालचा मसाला घेतलेला आहे। टोमॅटो आणि लाल मिरची पावडर ही आपण नंतर घेणार आहोत। याच्यात सर्वप्रथम जिरं टाकायचं आहे तेलामध्ये। जिरं चांगलं तडतडल्यानंतर याच्यात कांदा टाकायचा आहे। कांदा आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे। इथे मी टोमॅटो घेतलेला आहे, जे मगाशी दाखवलं नव्हतं, आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे। लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आणि इथे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आपण। आता कांदा आपला चांगला ब्राऊन झालेला आहे। थोडी हळद टाकायची आहे याच्यात, कारण भाज्यांमध्ये आपण भरपूर हळद टाकली होती। आणि हे मसाले टाकून घेऊया, गरम मसाला, दालचा मसाला आणि लाल मिरची पावडर। इथे दालचा आपला तयार झालेलाच आहे। हा शेवटी दुधी भोपळा टाकलेला आहे मी। आणि हा दालचा मित्रांनो तुम्ही ट्राय करू शकता, नक्कीच खूप भारी लागतो हा दालचा। आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।